शुभ सकाळ. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काय मेनू आहे आजचा? फ्लावर, वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी. चला तर भाज्या सगळ्या कट करून घेतल्यात. फ्लावर पण कट करून घेतला आहे, बटाटा पण कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर कांदा, टमाटर, लसूण पण थोडासा असा टेचून घेतला आहे आणि सगळी तयारी झाली. वटाणा सोलून घेतला आहे. आता फोडणी देऊया मस्तपैकी. तर तेल गरम करत आहे मी फोडणीसाठी आणि त्यात मस्त अशी जिरं तडतडवलं. साधी आणि सिंपल भाजी आहे, झटकीपट होणारी, हो की नाही. जास्त काही वाटण बिटण करून असं नाही, डायरेक्टली कांदा टमाटर टाकून मस्त अशी साधी आणि सिंपल, नाही का. जर भाज्या जर आधीच कट करून ठेवल्या असेल किंवा वाटाणे वगैरे सोलून ठेवले असेल की पटकन होतं, नाही का. तर बघू शकताय छान आपलं जिरं मस्त तडतडलं. त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया आणि खूप टेस्टी लागते बरं का, साधी सिंपल भाजीच. आणि मिरची पावडर आमची घरचीच असते ना, बाहेरची अशी विकतची नसते. त्याच्यामध्ये थोडंसं कलर वगैरे मिक्स असतो ना, त्याच्यामुळं भाजीची टेस्ट थोडीशी बिघडते. त्याच्यामुळं घरचाच मिरची पावडर वापरण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त. बघू शकता मस्त असं आता कांदा भाजून घेऊया, मस्त परतून घेऊया. तर तुम्ही काय म्हणतात ते समजून घ्या. तर छान असा तो म्हणजे तेलातच छान असा शिजवून घ्यायचा आहे छान. आणि जर कुठं आपल्याला जायचं असेल झटकीपट काय भाजी बनवायची तर आपण अशा पद्धतीने भाजी बनवू शकतो, जेणेकरून जास्त वाटण बिटण ते गरज नाही आहे, हो की नाही. कोणाला असं म्हणजे कोणी जॉबला जातं तर त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. असं टाईम वगैरे भेटत नाही ना, मग पटकन अशा पद्धतीचं साध्या सिंपल अशा भाज्या बनवायच्या, जेणेकरून उशीर पण होत नाही आणि पटकन होतं. जरी तुम्हाला म्हणजे पाणी टाकून रस्सा करायचा असला तरी तुमचं चालू शकतं थोडंसं. आणि जरी सुक्कं बनवायचं असलं तरी 10 मिनटात मस्त असं झाकून ठेवलं ना मध्यम आचेवर तरी छान भाजी शिजते बरं का. ही झटकीपट एक साईडला पोळ्या करत राहिलो आणि एक साईडला भाजी टाकली आधीच तर पटकन होऊन जातं बरं का. कांदा छान असा परतून घेतला आहे मस्त. आता टमाटर घेऊया आणि छान असं दोन्ही एकजीव करायचं आहे आपल्याला, कांदा आणि टमाटर, जेणेकरून भाजीला थोडासा रस्सा छान होतो, नाही का. त्याच्यामुळे तर छान असं फुल गॅसवर, नाही का, आपल्याला हे कांदा टमाटरची मस्त असं ग्रेव्ही टाईप बनवून घ्यायचं. म्हणजे जास्त पण नाही ग्रेव्ही असं, पण छान असं भाजून घ्यायचं मस्त, जेणेकरून मसाले वगैरे सगळे नाही का एकत्र छान असे हे झाले पाहिजेत. थोडा एक विचार सांगते तोपर्यंत. तर काही लोक काय करतात, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतात, दुसऱ्यांबद्दल काहीतरी नाही का असं हे करतात की ह्याचं वाईट होऊ दे असं तसं, नाही का. त्यांच्या मनात काय माहिती काय असतं उगाचच. कधी कधी तर ओळख सुद्धा नसते तरी ते माणसंसुद्धा एखाद्या अनोळखी व्यक्तीला खूप घाण घाण बोलतात, खूप काहीतरी वाईट बोलतात. त्या साध्य काहीच होत नाही शेवटी, काहीच म्हणजे त्याचं काहीच अर्थ नसतो की एखाद्याला वाईट बोलणं वगैरे, नाही का. पण तरी बोलत राहतात आणि मग ते काय होतं, तो बिचारा आपलं त्याचं काम करत असतो आणि ते उगाचच वाईट बोलून जातं. पण ते जो ज्या पुढच्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला वाईट बोललेला असतो का, ते त्याला लागतच नाही. जो बोलला आहे का ते त्यालाच लागतं का, तर म्हणजे तो त्याचा काहीच दोष नसताना आपण उगाचच त्याला घालून पाडून बोलतो, शिव्या देतो, काहीतरी बोलतो. उगाचच तो काहीतरी चांगलं काम करत असेल तर उगाचच जळायचं उगाचच त्याच्यावर आणि काहीतरी मनातच हे करायचं. तर त्याला ते लागत नाही बरं का. ते जो करतो का तसं विचित्रपणा ते त्यालाच लागत असतं. तर बघू शकताय तुम्ही. आता आपण नाही का लाल मिरची पावडर टाकली, त्याच्यामध्ये हळद टाकली आणि थोडंसं नाही का धने पावडर टाकलेली आहे. आणि आता थोडंसं मी हे गरम मसाला टाकला होता पण ते ॲड नाही झालं याच्यामध्ये, सॉरी. तर थोडासा गरम मसाला पण टाकायचा आणि छान असा मसाला भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या भाज्या कट केलेल्या आहेत ना त्या आपण टाकायच्या. आणि खूप टेस्टी भाजी होते बरं का. सुकी जरी केले तरी खूप चविष्ट लागते. जसे फुलके वगैरे करायचे त्याच्यासोबत पण खूप छान लागते.
आता भाजी ॲड करूया आणि मस्त मग नंतर मिक्स करून घेऊया. तर नक्कीच अशा पद्धतीने भाजी करून पहा, खूप छान लागते. आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत चला. चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी पूर्ण व्हिडिओज पहा, म्हणजे जसं जमेल तसं व्हिडिओज पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर आवडले तर. आणि असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. आणि मस्त आता भाज्या मिक्स, मी मोठ्या कढईतच बनवणार होते खरं तर भाजी, पण ती कढई नाही का गरम व्हायला खूपच वेळ लागतो, ती जरा जाडच आहे ना, म्हणून मी हीच कढई घेतली. आणि ह्या कढईत कसं जास्त भाजी ह्या कढईत होत नाही बरं का, पण तरी पण म्हटलं चला आता याच्यात कसं लवकर होते भाजी आणि त्याच्यात थोडासा वेळ लागतो मोठ्या कढईमध्ये नाही का. पण आता जास्त माणसं असले तर मोठ्याच कढईत बनवावं लागतं तसं तर. पण चला आता नेक्स्ट टाईम दुसरी भाजी त्या कढईत बनवूया. आणि मस्त भाजी ॲड करून झाल्याच्यानंतर मिक्स करून घेऊया आणि छान अशी शिजवून घेऊया. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने भाजी. आणि मला पण कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली आपली बटाटो, फ्लावर आणि वटाणा मिक्स भाजी. आणखीन नाही का जीवन खूप सुंदर आहे हो. जीवनात आल्याच्या नंतर नाही का एकमेकांशी चांगलं वागण्याचा नाही का खूप प्रयत्न करायचा, कारण की चांगलं वागलं तर शेवटी चांगलंच होतं आणि वाईट वागलं की शेवटी वाईटच होतं आपल्यासोबत वगैरे नाही. त्याच्यामुळं कोणीही असो, आपले सक्के असो किंवा परके असो, कोणी असो, थोडंसं चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्याशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा. काही होत नाही, एक मनाला छान अशी शांती मिळते आणि सुरळीत चालतं आपले नातेसंबंध असू दे, शेजारी पाजारी असू दे, कोणी असू दे. चांगलं वागलं की सगळं चांगलंच होतं. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. भाजी आपली झालेली आहे बघू शकताय तुम्ही. आणि नंतर मी मग फुलके बनवून घेतले मस्तपैकी. चपात्या पण बनवल्या होत्या, पण कोणाकोणाला चपाती नाही आवडत, मग त्यांना फुलके बनवावं लागतात ना, त्याच्यामुळे मग फुलके बनवून घेतले. आणि थोडासा रस्सा बनवला होता बरं का मी. तर छान भाजी पण झाली होती मस्त अशी. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, दुसऱ्यांना पण आनंदी ठेवा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.